आज मला असं वाटतं की आमचे जे नेते आहेत, जे रिपब्लिकन नेते म्हणून प्रस्थापित झालेले आहेत, या नेत्यांना धडा शिकवण्याची काळाची गरज आहे, लक्षात ठेवा। आम्ही एकाला पाहतो, मी पॅन्थर मध्ये काम करत असताना आम्ही अशा एका नेत्याला मोठं केलं। आम्हाला असं वाटत होतं की हा नेता महाराष्ट्रामध्ये काहीतरी क्रांती करेल, हा नेता बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांचं स्वप्न परिपूर्ण करण्यासाठी आपलं योगदान देईल। परंतु नंतर आपण पाहतो की हा नेता सत्ता आणि संपत्तीमध्ये गुरफटून जातो आणि आज तर तो मोठा केलेला पॅन्थरचा आम्ही केलेला नेता आज तो चक्क आरएसएस बीजेपीच्या मांडीवर जाऊन बसतो आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या ऐवजी मोदींचं, बाळासाहेब देवरसांचं, हेडगेवारांचं स्वप्न पूर्ण करण्याची भाषा करतोय। हे दुर्दैव आंबेडकरी चळवळीचं। आणि सगळ्यात मोठं दुर्दैव की आंबेडकरी चळवळीतले लोक या नेत्यांना जाब विचारत नाही। आज जर तो आमचा नेता जर या इंदोऱ्यामध्ये आला असता तर कदाचित या समाजातल्या दलालांनी, एजंटांनी इथं डबल गर्दी केली असती, पैसे खाऊन, बिर्याणी खाऊन। संध्याकाळची त्यांची व्यवस्था दारूची, क्वार्टरची झाली असती तर या इंदोऱ्यामध्ये बसायला जागा नसती। आणि त्या नेत्याने येऊन जो आरएसएस बीजेपीच्या वळचणीला जाऊन बसला, जो या भारताला हिंदुस्तान करण्याची जी लोक भाषा करतात, त्या हिंदुस्तान बनवणाऱ्यांना जो आंबेडकरवादी साथ देतो, जसं इजेड खोब्रागडे म्हणाले की जो आंबेडकरवादी असतो तो कधीच आपलं इमान विकू शकत नाही। जो आंबेडकरवादी असतो तो कधीच आपली तत्व, आपली निष्ठा कुणाच्या पायाजवळ गहाण ठेवू शकत नाही। त्याला किती तुम्ही आमिष द्या, किती संपत्ती द्या, कोणतंही पद द्या, तो माणूस कधीच आपली निष्ठा, आपले विचार कुणाच्या दारामध्ये गहाण ठेवू शकत नाही। ज्याला बाबासाहेब कळाला तो स्वतःला कापून घेणं बेहतर समजेल, स्वतःचा जीव देणं बेहतर समजेल, परंतु तो कुणासमोर झुकणार नाही, कुणासमोर वाकणार नाही। परंतु आज तोच आमचा आंबेडकरवादी म्हणून रिपब्लिकन पक्षाने काम करणारा, नावाने काम करणारा आमचा एक नेता आरएसएस बीजेपीच्या वळचणीला जाऊन बसलाय। तो डायरेक्ट आहे, पण इनडायरेक्ट पण मेश्राम साहेब किती लोक आहेत आज महाराष्ट्रामध्ये। इनडायरेक्ट सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांनी या शेंडीवाल्यांची, या तुमच्या नागपूरच्याच भूमीमध्ये, खरं म्हणजे ही नागपूरची भूमी ही दीक्षा भूमी म्हणून हे नागपूर ओळखलं जातं, पण या असणाऱ्या पवित्र मंगल भूमीमध्ये काही सापाची अवलाद, काही जातीयवादी अवलाद इथं संघभूमी म्हणून बसलेल्या आहेत। या असणाऱ्या संघाशी साटलोट करणारे, आतून मलिदा खाणारे, आतून व्यवहार करणारे, आतून भीमा कोरेगाव घडवणारे असे इनडायरेक्ट किती लोक आहेत हे देखील आपण ओळखलं पाहिजे आणि त्यांना शोधलं पाहिजे। म्हातारी मेली त्याचं दुःख नाही, काळ चोकवतोय, लक्षात ठेवा। उद्या जर मनोज संसारे बाबासाहेबांचं नाव घेऊन जर या समाजाशी गद्दारी करत असेल तर त्या मनोज संसारेला त्याची लायकी या समाजानं दाखवून दिली पाहिजे। आपण तसं करत नाही। आपण म्हणतो की नाही, साहेबांची आवश्यकता होती, साहेबांनी ऍडजस्टमेंट केली, ती योग्य केली। अरे कशी केली? काही लोक भावनिकतेनं जगतात, भावनिकतेनं काही लोक विचार करू लागलेत। आणि सर्वात मोठं दुर्दैव आपल्या या समाजाचं आहे की आम्ही भावनिक होऊन जगतो।